सो हे गाइस, वेलकम टू अनदर ब्लॉग। तो आज के ब्लॉग में तो आपको बहुत सारा मजा आने वाला है, क्योंकि आज हम आए हैं तुम्हारे भाभी के गांव, उसके घर पे भात लगाने के लिए, मतलब धान लगाने के लिए। तो ब्लॉग में बने रहे, बहुत सारा मजा आने वाला है। सकाळी सकाळी तर इकडे सर्वजण कामाला लागलेले होते। इकडे आपले मामीजी आणि इकडे वहिनीजी आणि तिकडे दाजी आहेत, बघू शकता। आणि ह्या साईडला मामांनी तिकडे आवत वगैरे धरलेला आहे, बघू शकता तुम्ही। तो गाइस चलो अभी हम भी धान करने जाते हैं। तर गाईस, गावाकडची शान म्हणजे माहित आहे का, पावसाळ्यामध्ये भात लावण्यासाठी जास्त उपयोग केले जाणार म्हणजे हे घोंगड। किती पण पाऊस येऊ द्या, याच्यामध्ये लपतात माणसं आणि भात लावतात। तर आज तीच वेळ येणार आहे, भरपूर असा पाऊस पण असतोय। तर सध्या तर आम्ही चाललोय जेवण करायला, जेवण करून आज भेटतो तुम्हाला मी ब्लॉग मध्ये। तो ब्लॉग में एंड तक बने रहे, बहुत सारा मजा आ सकता है इस ब्लॉग में, मतलब मजा तो आने वाला ही। तर गाईस, जेवण वगैरे तर झालं आहे, आता लावायला पण सुरुवात केलेली आहे, बघू शकता। आणि इकडे दाजी वगैरे मोठ पसरू राहिले, रोप आणि ते सर्व पसरून झालेलं आहे। आता आपण पण चाललोय लावायला, भोंगडे घालूनच लावायला जाऊ। तो चलो फिलहाल हम भात लगाते हैं। तर गाईस, याच्यानंतर आपल्याला लावायला जमत नाही, म्हणून आपल्याला जादू आणलेला आहे। तर आता आपण हे घालूया। तो ये रख दिया है हमने। तर गाइस, फायनली आपण रेडी झालोय, चला आता आपण भात लावूया। तर गाइस, फायनली आपण एवढं लावलेलं आहे, आणि तर भरपूर असं लावायचं बाकी आहे। तर ब्लॉग में बने रहे। तर गाइस, इथं आम्ही 3 माणसं झालेलो होतो, आणि इकडे दाजी आहे, आणि इकडे वैसू साली सापली। तर सर्व आता लावायला आलेले आहेत। आता हे आपले आत तर मागे होते, तर आता पुढे निघून जायला असं मला वाटतं। तर बघू कोणाची आत पुढे राहते आणि कोणाची मागे। तर फिलहाल तो हम लगाते हैं, नहीं तो हम ही पीछे रह जाएंगे। तर गाइस, फायनली आपण आत पाडून दिली आहे छोटीशी, सर्वजण मागेच राहिले। तुमची वहिनी तर डायरेक्ट त्याच्यामध्येच गुंतून गेली भात लावता लावता, कारण आपणच छोटस लावून दिलंय, मग काय तिला जागाच नाही, बघू शकता। तर गाइस, फायनली पहिली हात तर पडलेले आहे, बघू शकता। आता सर्वजण लागले दुसऱ्या हातीला कामाला। तो चलो हम भी भात लगाते हैं दूसरे हाथ को भी। तर गाइस, फायनली आपला हा केरा तर लावून झालेला आहे, आणि वरल्या केऱ्यामध्ये पण मामांशी चिखल वगैरे करतात। तर आपण आता पाऊस पण उघडलेला आहे, म्हणून हे काढून घेऊ। आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल, आपण काल संध्याकाळीच कटिंग केलेले आहे, बघू शकता। तो चलो फिलहाल हम ये निकाल लेते हैं और मिलते हैं आपको। तर गाइस, फायनली आपण हे काढून ठेवलेलं आहे, आणि हे एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी ठेवून देऊ, कारण की केव्हा पण पाऊस येऊ शकतो। आणि ब्लॉग मध्ये तर तुम्ही बनतच राहा। तो चलो
तर गाईस फायनली या केऱ्यामध्ये पण चिखल वगैरे झालं आहे आणि पावसाचं वातावरण पण झालं आहे, म्हणून हे पण आपण जादू वगैरेचा जुगाड करून घेतलेला आहे, परत घालून घेतलेला आहे म्हणजे. आणि इकडे रोप वगैरे पसरवायचं काम चालू आहे. तर आता ह्या केऱ्यामध्ये पण आपण भात लावायला जाऊ. इस बारिश का पूरा पूरा मजा ले रहे हैं हमारे दाजी. अभी हम लगाने जाएंगे और ये बारिश के मजे लेते हुए सोलर के नीचे. दाजीने तर बारिशचा मजा नाही लिया. आले आम्ही लावायला. तर आता तुम्हाला मी लावायचं कसं ते सांगतो. तर सर्वात पहिले तर हे मूठ घ्यायचं हातामध्ये आणि तुमच्या हातामध्ये जेवढं बसेल ते घेऊन घ्यायचं. आणि हे बारीक रोप आहे म्हणून आपण याच्यामध्ये 2-3 काड्या असं धरून डायरेक्ट लावू. बॅकग्राऊंड म्युझिक नाही देऊ शकत. आपल्यापेक्षा तर दाजी फास्ट आहेत, आपल्याला लावता जास्त येत नाही. त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट त्यांच्या जवळच घेतलेले आहे, कारण की आत काढून लागतं म्हणे. तर गाईस तुम्हाला मी एक नोटीस करायला देतो, ते तुम्ही नोटीस करा. बघू शकता. काही नोटीस झालं का? नाही ना. तर मी सांगतो. आमच्या आत बघू शकता तुम्ही आणि तुमच्या वहिनीचे बघू शकता. आणखी नसेल नोटीस झालं तर काय माहित आहे का, आम्ही आत एकदम पातळ पातळ लावलेले आहे दाजीने आणि मी. आणि तुमच्या वहिनीने इतकी दाट लावलेली आहे का सांगूच नका. म्हणजे आपल्याला जसं लावायचं होतं म्हणजे असं लावायचं होतं आपल्याला, आणि आपण डायरेक्ट पातळ लावून घेतलंय. मतलब समझ रहे हो, फास्ट चलने का काम. यहाँ पर दादी के साथ हम भी फास्ट हो चुके हैं, देख सकते हो. हम आगे थे फिर भी इसको निकालने जा रहे थे. फिलहाल हम लगाते और मिलते हैं. बहुत ज्यादा बारिश हो रही है, मोबाईल के कॅमेरा पर भी पाणी गिर चुका है. तर गाईस फायनली आपली आत कंप्लीट झाले आहे. आणि या साईडला तर नाही लावलं कारण की या झाडामुळे इथे काही येतच नाही, भात मध्ये येतच नाही. आणि तुमची बहिणी तर मागेच आहे. तर आता थोडंफार तिथे जाऊन तिथली आत पूर्ण कंप्लीट करून घेऊ. आणि मग थोडीशी बाकी आहे आपली पुढली आत ती पण घेऊन घेऊ. आणि आज तर आपल्याला 1-2च आवणं लावायचं आहेत, म्हणून एवढं लावून सुट्टी घेऊन घेऊ. आणि गाईस पाऊस पण थांबू नाही राहिला, म्हणून लवकरात लवकर आपल्याला लावून आणि सुट्टी घ्यावी लागेल, कारण की बघू शकता पावसाचं पण भरपूर असं वातावरण. तो चलो हम लगाते हैं फिर मिलते हैं आपको. तर गाईस तुमची वहिनी तर आपल्याला इथे लावून नाही देत, कारण की आपली आत बघूनच तिने सांगितलं का नको लावू तू. कारण की बघू शकता तिची आत एकदम चांगली दाट आहे आणि आपली आत डायरेक्ट मोकळे आहे, त्याच्यामध्ये आपण चालत पण फिरू शकतो असं. तर आता आपण जाऊया, दाजी आणि ते पुढे गेलेत, आपण तिथे जाऊन लावूया. तो चलो वहां पर ही जाते हम. यहाँ पर ही अकेले लगाएगी. तो फाइनली हम अपने हात पर पोहोच चुके हैं. दाजींनी तिकडे लावायला सुरुवात केली आहे. तर चला आता आपण पण लावूयात. तर गाईस पहिल्या केऱ्यामधलं आणि दुसऱ्या केऱ्यामधलं तर आपलं लावून झालेलं आहे. हात लावून तर आपली अवस्था बघू शकता तुम्ही, खतरनाक झालेली आहे. तर गाईस आजच्या ब्लॉग मध्ये तर एवढंच. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तब तक के लिए बाय बाय.